नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। जो नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला यांच्यामार्फत ग्रुप सी पदाची या ठिकाणी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले। यामध्ये मित्रांनो तुम्हाला लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, ड्राफ्टमन, कुक, फायरमन यासारखी ग्रुप सी पदाची या ठिकाणी जाहिरात असणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 198 जागांची या ठिकाणी पदभरती होणार आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरात संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यापूर्वी मी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा। नंतर आपण हा सगळा सुरू करूया। ओके, तर मित्रांनो नॅशनल डिफेन्स अकॅडमी यांच्यामार्फत ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला ग्रुप सी पदाची या ठिकाणी पदभरती होणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 198 जागांची या ठिकाणी पदभरती होणार आहे। यामध्ये मित्रांनो तुमचं आरक्षण असणार UR, SC, ST, EWS आणि ओपनचं आरक्षण या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो पहिली पोस्ट आहे लोअर डिव्हिजन क्लर्क। यामध्ये मित्रांनो 18 ते 27 वर्ष पे स्केल असणार 19,900 ते 63,200 दरम्यान आणि एकूण 16 जागांची या ठिकाणी पदभरती होणार आहे। त्याच्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड सेकंड यामध्ये 18 ते 27 वर्ष पे स्केल असणार 25,581 आणि एकूण 1 जागा ओपनसाठी राखीव राहणार। ड्राफ्टमन एकूण मित्रांनो 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा 25,581 आणि एकूण 2 जागा ओपनसाठी राखीव राहणार। त्याचबरोबर सिनेमा प्रोजेक्ट लिस्ट सेकंड यामध्ये 18 ते 25 वर्ष 19,900 ते 63,200 दरम्यान पे स्केल असणार आणि एकूण 1 जागा ओपनसाठी राखीव राहणार। त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे कुक ह्या पदासाठी मित्रांनो 18 ते 25 वर्ष त्याचबरोबर 19,900 ते 63,200 दरम्यान पे स्केल असणार एकूण 14 जागांची या ठिकाणी पदभरती होणार आहे। त्याचबरोबर कॉम्पोजिटर कम पेंटर ह्यामध्ये 18 ते 25 वर्ष विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकता। 19 ते 63,200 दरम्यान पे स्केल एकूण 1 जागा ओपनसाठी राखीव राहणार। सिव्हिल मोटर ड्रायव्हर OG यामध्ये 18 ते 27 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। 19,900 ते 63,200 दरम्यान पे स्केल एकूण 3 जागा असणार आहे। कार्पेंटर ह्या पदासाठी मित्रांनो 18 ते 25 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। एकूण 2 जागा असणार। फायरमन ह्या पदासाठी मित्रांनो 18 ते 27 वर्ष त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। 19 ते 63,200 दरम्यान पे स्केल एकूण 2 जागा असणार। TA ब्रेकर कॉन्फिगरेशन यामध्ये 18 ते 25 वर्ष त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। 18,000 ते 56,900 दरम्यान एकूण 1 जागा। TA सायकल रिपेअर एकूण 1 जागा। 18 ते 25 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। 18 ते 56,900 दरम्यान पे स्केल एकूण 2 जागा। TA पेंटिंग मशीन ऑपरेटर 18 ते 25 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। एकूण 1 जागा। 18 ते 56,900 दरम्यान पे स्केल राहणार। TA बूट रिपेअर 18 ते 25 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता। पे स्केल तेच राहणार एकूण 1 जागा। मल्टीटास्किंग स्टाफ यामध्ये 18 ते 25 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। यामध्ये मित्रांनो सर्वाधिक 151 जागा या ठिकाणी भरती असणार। त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं आरक्षण असणार आहे। काही ना या ठिकाणी हँडिकॅपला सुद्धा या ठिकाणी आरक्षण देण्यात आलेलं आहे। जर तुम्ही SC ST मध्ये असाल तर 5 वर्ष आणि OBC मध्ये असाल 3 वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आली। त्याचबरोबर ह्या सगळ्यांच्या डिटेल्स तुम्हाला NDA CIVRECT.go.in ह्या वेबसाईट थ्रू या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरतात। ऑनलाईन फॉर्म मित्रांनो न्यूज एम्प्लॉय न्यूजमध्ये पब्लिश झाल्यानंतर 21 दिवसामध्ये या ठिकाणी तुमचा फॉर्म भरायचा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फॉर्मवरती या ठिकाणी व्यवस्थित माहिती भरायची आहे। त्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट लिस्टिंग थ्रू या ठिकाणी तुमची निवड प्रक्रिया होणार आहे। मित्रांनो याची इलिजिबल क्रायटेरिया बघितली मित्रांनो इलिजिबल क्रायटेरिया असताना पहिली पोस्ट आहे लोअर डिव्हिजन क्लर्क। ह्यामध्ये मित्रांनो तुमचं 12वी पास बरोबर टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे। स्टेनोग्राफर ग्रेड सेकंड ह्यांना 10वी पास बरोबर टायपिंग आणि त्याचा स्टेनो जो आहे तो या ठिकाणी तुमचा राहणार आहे। ड्राफ्टमन ह्या पदासाठी मित्रांनो 12वी प्लस ड्राफ्टमन कोर्स असणं आवश्यक राहणार। सिनेमा प्रोजेक्ट यामध्ये 12वी प्लस 2 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी राहणार। कुक ह्या पदासाठी मित्रांनो 12वी प्लस 2 वर्ष या ठिकाणी राहणार। कॉम्पोजिटर कम प्रिंटर यामध्ये 12वी प्लस 2 वर्ष या ठिकाणी राहणार आहे। सिव्हिल मोटर ड्रायव्हर OG यामध्ये 12वी प्लस तुमचा या ठिकाणी सिव्हिल मोटर ड्रायव्हरचा एक्सपिरियन्स 2 वर्ष राहणार। कार्पेंटर ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 12वी पास बरोबर 2 वर्ष राहणार किंवा या ठिकाणी तुमचा कार्पेंटरचा ITI आणि एक्सपिरियन्स राहणार। फायरमन ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 10वी बरोबर फायरमनचा कोर्स आणि एक्सपिरियन्स या ठिकाणी राहणार। त्याचबरोबर तुमचा हाईट आहे मित्रांनो 165 आणि चेस्ट 81.5 आणि फुगून 5 सेंटीमीटर जास्त या ठिकाणी राहणार। आणि वेट आहे मित्रांनो तुमची या ठिकाणी मित्रांनो टेस्ट या ठिकाणी होणार। कॅरिंग फायरमनसाठी 63 किलोग्राम वजन घेऊन या ठिकाणी 183 मीटर या ठिकाणी 96 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं। त्याचबरोबर क्लीनर सुद्धा आहे आणि क्लॅम्पिंग 3 मीटर होणार। त्याचबरोबर टेक्निकल अटेंडंट ब्रेकर ह्या पदासाठी मित्रांनो तुमचं ITI असणं आवश्यक राहणार। टेक्निकल अटेंडंट सायकल रिपेअर ह्या पदासाठी सुद्धा सायकल रिपेअरिंगचा ITI। त्याचबरोबर TA पेंटर मशीन ऑपरेटर ह्या पदासाठी सुद्धा पेंटिंगचा ITI। त्याचबरोबर TA बूट रिपेअर ह्यासाठी बूट रिपेअरचा ITI आणि MTS ह्या पदासाठी मित्रांनो किमान 10वी पास असलेले विद्यार्थी ह्या ठिकाणी अप्लाय करू शकता।
त्याचबरोबर यामध्ये फॉर्म भरल्यानंतर निवड प्रक्रियेमध्ये तुमची शॉर्ट लिस्टिंग होणार आहे. शॉर्ट लिस्टिंग झाले तुमची रायटिंग टेस्ट या ठिकाणी होणार. त्याच्यानंतर तुमची ट्रेड टेस्ट घेतली जाणार आहे. निवड प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा शॉर्ट लिस्टिंग या ठिकाणी तुम्हाला मेल आणि SMS द्वारे या ठिकाणी तुमची घेतली जाणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं रायटिंग टेस्ट आणि ट्रेड टेस्ट या ठिकाणी तुमची घेतली जाणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची शॉर्ट लिस्टिंग म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी शॉर्ट लिस्टिंग घेतलं जाणार आहे. ओके, तर ही होती मित्रांनो NDA मार्फत या ठिकाणी पदभरती. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून द्यायला दाबा. धन्यवाद.